प्रकारे चालू झाला आपला काकाला खोदलेली एक गुफा आहे जाण्याचा प्रयत्न करतोय. किती मजा तर बघतोय बघा एकदम मजाच नाही एकदम खूपच पूर्वास. असे बरेचसे गडकिल्ले आहेत की जिकडे आपण पोचायचं म्हणजे आता इथे यायचं एकट्याचं काम नाही आहे किंवा 4 लोकांचं नाही आहे. आमचं डोंबिवली माउंटेनियर असोसिएशन आहे त्यांच्यातर्फे आम्ही आलो म्हणून आम्ही इथपर्यंत पोचू शकलो. ऊन खूप आहे बट सीन खूप छान आहे. सीन खूप छान. एकदा विजिट करायचं. मी आलेलंच आहे. तर आजची भटकंती आपल्यासाठी खास आहे कारण की या भटकंती दरम्यान आपण एकदम नगरसेविका मॅडम सुद्धा बघितली आणि माझ्यासोबत आहे आता कवी मॅडम विशाखा पंचा. त्यांचा आता नुकताच येणार आहे कविता संग्रह येणार आहे 15 डिसेंबरला प्रकाशित होणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे. सो अशा प्रकारे आपण येऊन पोचलो सूरगडाच्या पायथ्याच्या गावी. सह्याद्रीच्या डोंगररांगेमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी, सह्याद्रीची रांग व घाट माथा असे 3 भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशी व्यापार चालत असे. कोकण किनारपट्टीवर उतरवणारा माल विविध घाटमार्गाने बाजारपेठेमध्ये नेला जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. बिऱ्याला उगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोळाई जवळ मिळते. कुंडलिका नदीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी तलगड, गोसालगड, सूरगड अशी किल्ल्यांची साखळी उभारली गेली. त्यापैकी आजचा आपला प्रवास आहे सूरगड. सकाळी 6 वाजता डोंबिवलीवरून सूरगड ट्रेकला प्रारंभ करणे हा एक रोमांचक अनुभव होता. गटाचे सर्व सदस्य उत्साही वाटत होते. त्यापूर्वीच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आव्हानात्मक पण आनंदी भाव होते कारण या ट्रेकची सर्वांनी खूप वाट पाहिली होती. डोंबिवलीवरून आमची प्रायव्हेट गाडी होती त्याच्यामुळे प्रवासाला 3 ते 4 तासाचा कालावधी लागणारा होता. सूरगड हा एक अद्भुत ट्रेक आहे जो महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात मोडतो. ही भटकंती वयाच्या कोणत्याही व्यक्तींसाठी उपयुक्त आहे कारण ही भटकंती खूप कठीण नाही. सकाळी 10च्या सुमारास बेस विलेजला पोहोचलो. गाव तसं शांत आणि त्याच्याच कामात व्यस्त होतं. गावात मारुतीराया आणि छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत. सर्वप्रथम त्यांना अभिवादन केलं, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला आणि भटकंतीचा श्री गणेशा सुरू केला. तर हे आहे गेरासूरगड म्हणजे सूरगडाचं पायथ्याचं गाव. आपण सकाळी 6 वाजता डोंबिवली येथून प्रवासाला सुरुवात केली होती. आत्ताचे वाजल्यात 10 म्हणजे तुम्ही अंदाजा लावू शकतात आम्हाला इथे येण्यासाठी 4 तास लागले.
आणि हा प्रवास आपल्याला सर करण्यासाठी 1 तासाचा कालावधी लागेल आणि संपूर्ण गडमाथा फिरण्यासाठी 1 तासाचा आणि उतरण्यासाठी सुद्धा 1 तासाचा, म्हणजे जवळजवळ आपले 3 तास इथे खर्च होणार आहेत. त्याच्यामध्ये मला समोरच लगेच दिसतो सूरगड, एकदम जबरदस्त. आता पावसाळा संपलेला आहे आणि जवळजवळ थंडीला आरंभ झालेला आहे, त्याच्यामुळे वातावरणात थोडासा गारवा दिसतोय आता. आणि पारसमणीजी जे आपल्यासोबत मृगगडाला आले होते, एकदम जबरदस्त खिलाडी आहेत ते. आता एकदम आमचे गुरु आहे मितेश भाई. अरे मी गुरु, अरे ब्लॉग गुरु. आज आपण मॅड ग्रुप सोबत हा प्रवास पूर्ण करणारे होतो. या भटकंतीमध्ये 18 वयापासून ते अगदी 70-76 वयापासूनची मंडळी सामील होती. नेतृत्वाची जिम्मेदारी डॅडींकडे होती. तर डॅडी म्हणजे सतीश गायकवाड. जवळजवळ 50 वर्ष त्यांना सह्याद्री आणि हिमालयाचा अनुभव आहे. पर्वतांविषयी जिव्हाळा आणि आपुलकी त्यांच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होती. पहिल्याच टप्प्यात आपल्याला जंगलाचा दरारा पाहायला भेटतोय. या जंगलवाटेतून जाताना वृक्षवल्ली बऱ्यापैकी घनदाट आहे आणि प्रत्येक ठिकाणी मस्त सावली आहे इथे, एकदम जबरदस्त. प्रवासाच्या मध्यभागी तुमच्याकडे सर्वात मोठा आनंद घेण्याचा मौका असतो. विविध प्रकारच्या जंगलामधून मार्गक्रमण करत असताना पक्ष्यांच्या आवाजांची गुंज, जंगलांचा गंध आणि ताजी हवा अनुभवता येते. ट्रेकच्या रस्त्यावर प्राचीन गडकिल्ल्यांची खंडित इमारती, बुरुज आणि अवशेष दिसत होते. तर 15-20 मिनिटाची चढाई केली आणि आपण येऊन पोचलो एका मोकळ्या मैदानामध्ये आणि लगेच आपल्याला सूरगडाचं दर्शन होते. दोन्ही खडक आणि त्याच्यामधील खिंड लगेच नजरेसमोर पडतोय. सूरगड म्हणजे देवांचा किल्ला. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून एक विखुरलेला किल्ला. शिलाहार राजवटीत तो उभारण्यात आला. नंतरच्या काळात तो निजामशाहीत गेला. नंतरच्या काही कालखंडामध्ये मराठ्यांनी त्याच्यावरती ताबा मिळविला होता. गडाचा ताबा आपल्या हातात आल्यानंतर छत्रपती शिवरायांनी सर्वप्रथम त्याचा जीर्णोद्धार केला. पुढे तो जंजिऱ्याच्या सिद्धीने जिंकला. नंतर 1733 मध्ये पहिल्या बाजीरावाने तो स्वराज्यात दाखल केला. पेशव्यांच्या काळात त्याचा कैदी ठेवण्यासाठी वापर झाला. 1818 दरम्यान मराठा आणि इंग्रज यांच्यात तिसऱ्यांदा अँग्लो मराठा असा निर्णायक युद्ध झाला आणि सत्ता इंग्रजांच्या ताब्यात आली. सत्ता आल्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात मराठ्यांचे सर्व गडकिल्ले हाती आले होते. त्याच्यामध्ये सूरगडाचा सुद्धा समावेश होता. तिथे एक बघा कातलात खोदलेली एक गुफा आहे. जाण्याचा प्रयत्न करतोय, किती मजा ते बघतोय. कोण आहे का रे? आणि बघा एकदम अजस्र, एकदम खुवटखोट वास येतोय. अजूनही बऱ्यापैकी मध्ये आहे. आणि एकदम मध्ये आहे. वर अजून मध्ये गेल्यानंतर ना गुफा एकदम छोटी होत जाते, पण एकदम खुवट वास येतो इथे. सो मी इथूनच रिटर्न होतो.
इथून आता मार्ग थोडासा क्रिटिकल आहे. इथून आपल्याला जायला लागेल एकदम सांभाळून. वरती रोप लावलेली आहे आणि एकदम सरळ सोट काताल खडक आहे. अशा प्रकारे चालू झाला आपला सूरगडाचा. एकदम आरामात जपून प्रॉपर रोप लावलेले आहे आणि पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे खिंडीमध्ये खूप सारे दगड पडले आहेत. इंग्रजांनी 1818 मध्ये बऱ्याच दुर्गांची नासधूस केली, त्यात सूरगडाचा सुद्धा समावेश होता. आज त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. तर अशा प्रकारे आपण येऊन पोचलो गडाच्या तटबंदीवरती. आणि पूर्वीच्या काळी इथे टेहाळीचा दरवाजा असावा. आता फक्त याचे अवशेष उरलेले आहेत. दगड बघा एकदम पडून ही सर्व पडलेले आहेत बघा दगड. हे याचेच अवशेष आहेत. बट आता कालांतराने ऊन, हवा, पाऊस याच्यामुळे याची झीज झालेली आहे. त्याचं नमुना तुम्ही बघू शकता. सर्वत्र अशी दगडांची रांग पसरलेली आहे. ते एकेकाळी महादरवाजाचे बाग असावेत. पण गडाच्या माथ्यावरती प्रवेश केलेला आहे. तर इथून सर्वप्रथम आपण ऐतिहासिक वास्तू बघण्याचा प्रयत्न करू. आणि आपली मंडळी इकडे थांबलेले आहे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये. गडाच्या माथ्यावरती आलो. मिशी असलेला मारुती राया, त्याच्या कमरेला खंजीर आणि पायाखाली पनवती राक्षसीने चिरडलेलं असं रूप पाहायला मिळालं. मंदिर एकदम भग्न अवस्थेमध्ये आहे. सो आजची भटकंती आहे आपली गेरासूर गडाची. आणि आमच्या सोबत आहेत कल्याण डोंबिवलीच्या माजी नगरसेविका सुनीता मॅडम. नमस्ते. तर नमस्कार सुनीता मॅडम. तर तुम्हाला या भटकंती दरम्यान कसं वाटलं आणि या गडाची अवस्था बघून तुम्हाला काय म्हणण्याचं वाटतं प्रशासनाला? पण इतकं रिस्की आहे इथे येणं. आणि जे मंदिर आहे, जे बुरुज आहे, त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघून समजेलच त्याच्यात किती. तर प्रशासनाला एक विनंती आहे, तुम्ही जे गड किल्ले संवर्धनासाठी आपण जे प्रयत्न करतात त्याचं असं मेन ठोस असं हे दिसत नाहीये कुठे. तर मग जास्तीत जास्त लक्ष गड किल्ल्यांकडे द्यावं आणि आपण लक्ष देऊन हे कामं करून घ्यावे तशी मी आपल्याला विनंती करते. धन्यवाद मॅडम. तुम्ही जे प्रशासनाला ठणकावून उत्तर दिलेलं आहे तर मला असं वाटेल की प्रशासनाला नक्की जाग येईल तुमच्या या म्हणण्यानुसार. कारण की तुम्ही आमच्यासोबत भटकंती केलेली आहे आणि तुम्ही मला तर अनुभव आलेलाच आहे कशा प्रकारे या गडकिल्ल्यांची अवस्था झालेली आहे. एकदम बिकट झालेली आहे. सर्व ठिकाणी पायऱ्या ढासळलेल्या आहेत, बुरुज ढासळलेले आहेत. आज मंदिराची अवस्था बघितली आपण. माझ्यासमोर दिसत होता हा मला हनुमानाचं मंदिर होतं. अक्षरशः भग्न अवस्थेत दिसतोय. आता सह्याद्रीच त्याचं मायबाप राहिलेलं आहे. छप्पर हिंद झालेलं आहे पूर्ण मंदिर. सो प्रशासनाला कुठेतरी इकडे लक्ष द्यायची गरज आहे, खूप गरज आहे. आणि हे फक्त तुमच्या मार्फत होऊ शकतं. हे मला होऊ शकतं. आमचे देवाभाऊ आहेत ते नक्कीच करतील. असे मी देवाभाऊंना विनंती करते की एकदा तुम्ही जसं बाकी ठिकाणी जाता तसं एखादा गड किल्ला चढून बघा. कारण मी शिवनेरीला गेलेली त्यावेळेला शिवनेरीचं फक्त एक शिवाजी महाराजांचं जे आहे पाळणाघर ते छान आहे, पण बाजूच्या सगळ्या भिंती वगैरे पडलेल्या आहेत. ते दगड जमा करून कुठेतरी आपल्याला ते जोपासलं पाहिजे. तर तिथे तर बरेच लोक जातात. पण हे आता हे आपण सूरगडला जो आलोय तिकडे तुम्ही इतकं छान मारुतीची मंदिर आहे, जुनी मूर्ती आहे, एवढी छान
प्रशस्त मस्त दिसायला एवढी सुंदर मूर्ती आहे आणि तिला छत नाही काय नाही भग्नावस्थेत पडलेलं आहे ते. तर मी सहज खूप कळकळीची विनंती आहे मला की लक्ष द्यावं. गडाचा माथा दक्षिण उत्तर अशा 2 भागात विभागलेला आहे. सर्वप्रथम आम्ही दक्षिण भाग पाहण्याचे ठरविले. आता उन्हाचा तडका सुरू झाला होता. सूर्यदेवाने हळूहळू आग ओकण्यास सुरुवात केली होती. इथे मोठे आव्हान होते ते सोनेरी गवताचे. पुरुषभर उंच असलेल्या गवतामुळे पायवाट व्यवस्थित दिसत नव्हती. त्यात गवतावरून पाय स्लिप होण्याचा धोका होता. त्याच्यामुळे भूषणदादा मार्ग दाखवण्यासाठी सर्वात पुढे गेला होता आणि सोनेरी गवतातून वाट दाखवू लागला. फायनली आपण येऊन पोचलो प्रशस्त अशा बुर्जापाशी. पण सध्या भग्न अवस्थेमध्ये त्याची अवस्था आहे. आणि या इथे बघा इथं आपला ध्वजस्तंभ आहे. इथून आपल्याला डोळवाल धरण, कुंडलिका नदीचा पात्र आणि गंधाट अरण्य असे विहंगम दृश्य नजरेस पडत होते. तसेच गोसालगड आणि औचितगड सुद्धा दिसत होते. बराच वेळ त्यांना निहाळत बसलो, फोटो काढले. आता सूर्यतापाच्या आत इथून आपल्याला निघायला हवं. तर आपल्या सोबत आहेत नाईक सर. नाईक सर तुम्ही ओळखतच असतील. जेव्हा आम्ही रत्नदुर्ग केला होता 15 ऑगस्टच्या दिवशी, त्याच्यानंतर बरेच महिन्यांनी आता भेटले आम्हाला. आम्ही भेटले त्यांनी सवंगडी घेऊन आले. सर आपलं नाव काय? दिलीप गांगल. तर हे सर पण त्याची खूप भटकंती करत असतात. फरक एवढाच होता ते आपल्याला आता भेटलं. ओके, सो त्यांच्यासोबत मस्त आता हिंडूया, मजा करूया. आता त्याच रस्त्याने आम्ही रिटर्न निघालो गडाची दुसरी बाजू बघण्यासाठी, म्हणजे उत्तर दिशेला. रस्ता एकदम मजेशीर होता. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण उत्तर दिशेला प्रवेश केला. तर आपल्याला लगेच भग्न अवस्थेमध्ये शिवाचं दर्शन झालेलं आहे. आता सह्याद्रीस त्याचा मायबाप राहिलेला आहे. छप्परीयन पूर्ण मंदिर आपल्याला बघायला भेटते. तर आपण भगवान शिवाचं मंदिर बघितलं आणि त्याला जस्ट लागूनच दारू कोठार आहे. सध्या त्याची दयनीय अवस्था झालेली आहे, कारण की वरचा छप्पर आहे जो तो उडलेला आहे. आणि तुम्ही दगड बघू शकता एकदम भग्न अवस्थेमध्ये आहे. हे बघा इथे पडलेले आहेत. डॅडींनी इथे पर्वताविषयी माहिती सांगण्यास सुरुवात केली. त्यांचे महत्व सांगितले. जवळजवळ अर्धा तास त्यांनी इथे भाषण केलं. बराच वेळ विसावा घेतला. आता इथून निघायला हवं. तर डॅडीने आपल्याला मस्त अर्धा तास पर्वताबद्दल चांगली माहिती दिली, उपयुक्त अशी, की गिर्यारोहणाचं महत्त्व काय असतं. तर दारुगोळ्यापासून सरळ आलो. या इथे आपल्याला एका संगतीत 5 पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात. तर सर्व टाक्यामध्ये पाणी आहे, पण ते व्यवस्थित गाळून आपल्याला प्यायला लागेल. दाखवतो कशा पद्धतीने पाणी प्यायला लागतं इथला. बघा जास्त नको करू तसं. अहो डॅडी त्याला स्पेस भेटेल तेवढं. आता स्पेस काय पाण्याच्या टाक्यापासून थोडंसं पुढे आलो तर आपल्याला भग्न अवस्थेमध्ये राजसदरेचं दर्शन होतंय. पूर्वीच्या काळी सदर होती, आता कालांतराने पूर्ण त्याची झीज झालेली आहे. फक्त त्याचे अवशेष उरलेले आहेत. त्याची आता तटबंदी आपल्याला दिसते. गडाच्या बऱ्याच वास्तू बघून झाल्या. आता पोटामध्ये कावळे ओरडायला लागले.
राजसत्रेच्या बाजूलाच मस्त वनभोजनाचा आनंद घेण्यास सुरुवात केली. गडावरती भोजन करायची मजा काही ओरच असते. इथे आपल्याला खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. गवताकारान वास्तू शोधाव्या लागतात. नकाशा असेल तर अतिउत्तम. सर्व गडांभोवती वास्तूंचे अवशेष पसरलेले आहेत. बुरुजावरून खाली उतरलो. अरबी आणि देवगिरी भाषेत लिहिलेला शिलालेख आढळला. या शिलालेखावरून आपल्याला किल्ल्याची बांधणी आणि माहिती समजते. पुढे शेवटचा डालकाठी बुरुज आहे आणि काही पाण्याच्या टाक्या. तिथेच एक आपल्याला समाधीचं दर्शन होते, पण ती नेमका कोणाची आहे त्याचा संदर्भ सापडत नाही. त्याच्या बाजूला गडाचा चोर मार्ग पाहायला मिळतो. तटबंदी लगतच्या पुढच्या रस्त्याने प्रवास केल्यास आपल्या शौच कुलूप पाहायला मिळते. याच्यावरून लक्षात येते पूर्वीच्या काळी इथे शौचालयाची व्यवस्था होती. याच्या अगोदर आपल्याला तुंगदुर्गावरती अशी शौचालयाची मांडणी बघायला भेटत होती. बट आता आपण आहोत सूरगडावरती. सूरगडावरती सुद्धा आपल्याला सुंदररित्या शौचालयाची मांडणी बघायला भेटते. म्हणजे पूर्वीच्या काळात शौचालय कशा पद्धतीने होते तटबंदीला लागून याचे उत्तम नमुने आहे. सूरगडावरील शेवटचा बुरुज. आता आपण त्याच्यावरती उभे आहोत. त्याला लागूनच अशी तटबंदी आहे. आणि हा इकडचा दृश्य बघा, एकदम विहंगम दृश्य आहे. चौफेर अशी पर्वतरांगा पसरलेली आहे. त्याच्यामध्ये ग्रीनरी बघा, एकदम जबरदस्त कडाक. आणि आता इथूनच आपण परतीला लागणार आहोत. सो फटाफट जाऊ परतीच्या प्रवासाला. अखेर शिखरावरून खाली उतरण्याचा मार्ग सुरू झाला, ज्यात जरा काळजी घेणे आवश्यक होतं, कारण रस्ता थोडा घसरणारा होता. सूरगड ट्रेकच्या समाप्तीला सर्व सदस्यांनी चांगला अनुभव घेतला आणि सकाळी डोंबिवलीहून सुरू झालेला प्रवास संध्याकाळी संपला. परत जात असताना या ट्रेकची अनोखी आठवण सर्वांसोबत ठेवली, जी आयुष्यभर लक्षात राहणारी होती. संपूर्ण दिवस एका रोमांचक सहवासात घालवला, ज्यात प्रत्येकाने एकमेकांना मदत केली आणि या अनुभवामुळे आमची मैत्री एकदम घट्ट झाली.